तर पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन पुण्यात केलं जात आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे। रुग्णालयाच्या बिल्डिंगवर चढून कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या दिशेने शेण आणि बांगड्या फेकल्यात। रुग्णालय प्रशासनाविरोधात लहुजी शक्ती सेना आक्रमक झाली आहे आणि रुग्णालयाबाहेर त्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि विविध संघटनेचे कार्यकर्ते देखील रुग्णालयाबाहेर आंदोलन करतात। तर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती झाली आहे। आजपासून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा ठराव मंजूर रुग्णालय प्रशासनाने केलाय। आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। अखेर 2 दिवसानंतर दीनानाथ रुग्णालयाचे संचालक धनंजय केळकर यांनी आपली भूमिका पत्र लिहून स्पष्ट केली आहे। दरम्यान रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड हटवलाय। काल या बोर्डावर काळं फासत चिल्लर फेकण्यात आली होती। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने देखील दीनानाथ रुग्णालयावर चिल्लर फेकण्यात आली। त्यामुळे रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय।